शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण महाराज की जय, गीता माता की जय, जय जय रघुवीर समर्थ। आजचा विषय थोडा अवघड आहे। सामान्यतः जो स्वतःला बुद्धिमान आणि बुद्धिवादी समजतो त्याला धर्म शब्दाची असात्म्य आहे, मराठीत सांगायचं तर अलर्जी आहे। सोसत नाही तो शब्द, ऐकला तरी सोसत नाही। काही लोकांना बिबा जसा सोसत नाही, त्याचा वास आला तरी सुद्धा उठतो म्हणे, तसं काही लोकांना धर्म हा शब्द जरी ऐकला तरी उठतो। आणि मी आज त्या विषयावर बोलणार आहे, आणि हे माहिती असून आपण इथे जमला त्याचं मला आश्चर्य वाटतं, कारण हे प्रगट झालेलं आहे। नावात थोडा मतभेद आहे मथळ्यामध्ये विषयाचा। माझ्या डोक्यातला जो मथळा आहे तो धर्मसंकल्पना आणि मानवी जीवन असा आहे। आज आपल्या पुढे मांडलेला विषय धर्मसंकल्पना आणि आजचे मानवी जीवन असं आहे। अर्थात मानवी जीवन हे नवीन म्हणायचं काही कारण नाही, आपल्याला पशुजीवनाशी काही कर्तव्य नाही, नसावं निदान। धर्माची व्याख्या करताना इंग्रजीमध्ये रिलिजन म्हणतात, ही घोडचूक आहे असं मला म्हणायचं। अगदी खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर धर्मकल्पना इंग्रजीत समजायला धर्म या शब्दाशिवाय दुसरा शब्द उपलब्ध नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं। सुदैवाने मला चांगलं इंग्रजी येत नाही, त्यामुळे मी विश्वास छातीवर हात ठेवून विश्वासाने असं म्हणू शकत नाही, पण तो कोणी मला प्रतिशब्द दिला तर मी ज्ञानकोश इकडे तिकडे कुठेतरी बघून तो बरोबर आहे की नाही पडताळून पाहू शकेन। धर्मकल्पनेला धर्मशब्दच दिला पाहिजे, दुसरा नाव नाही दिला। म्हणून धर्माची व्याख्या काय, आपल्याकडे कोणताही शब्द जेव्हा उच्चारला जातो तेव्हा त्याची व्याख्या केली जाते, आणि त्या व्याख्येच्या संदर्भात असा एक सामान्य नियम आहे की अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव या तिन्ही दोषांनी रहित अशी ती व्याख्या असली पाहिजे। आता हे शब्द कळायला थोडे कठीण आहेत आणि विवरून करायला सांगायला आपल्याला वेळ नाही। धर्मकल्पनेची त्याच्या शब्दार्थ योगार्थावरून रूढार्थावरून केलेली व्याख्या अशी आहे की धारणात धर्ममित्याहु धर्मो धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्तः स धर्म इति निश्चया। जो धारण करतो, टिकवून ठेवतो, धरून ठेवतो, पकडून ठेवतो, ज्या स्थितीत असणं आवश्यक आहे त्या स्थितीत ठेवतो, जी स्थिती येता कामा नये त्या स्थितीपासून दूर राखतो, मग ते व्यक्तीचं असेल, समाजाचं असेल, मानवतेचं असेल किंवा प्राणीमात्राचं असेल, या सगळ्यांना जो एकत्र ठेवतो त्यांचं जे खरं अस्तित्व आहे ते खरं अस्तित्व राखून ठेवतो, त्याला धर्म म्हणतात। आणि मग या धर्माची बाह्यांग बदलू शकतात, मग त्याला आपण वैदिक धर्म म्हणा, हिंदू धर्म म्हणा किंवा आणखीन काही दुसरी नावं द्या। पण धर्माची मूळ कल्पना ही अशी आहे की जसं आहे तसं योग्य तेने राखून ठेवलं पाहिजे। हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने समजणं अवघड आहे, कारण आपली तत्वज्ञानाची आता दुरावा झालेला आहे। पण आरोग्य तरी समजतं की नाही? आयुर्वेदामध्ये आरोग्याला
मुळात शब्द स्वस्थ असा आहे. स्वस्थ म्हणजे तो स्वहा स्वतः जसा असायला हवा तसं असणं म्हणजे स्वस्थ. आणि म्हणून हे नकारात्मक भाषेत सांगावं लागतं, रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य. कारण त्याचं दुर्दैव आपलं असं आहे की आपल्याला स्वस्थ कळतच नाही, रोग कळतो. आता असं का असावं कोणा ठाऊक. शरीराचे व्यापार 24 तास चालू असतात, पण शरीराचे व्यापार 24 तास चालू असतात हे आपल्याला कळत नाही. हृदरोग झाला म्हणजे हृदय आहे ते कळतं, दमा लागला म्हणजे श्वास आहे ते कळतं, पोट गुबारलं म्हणजे आतड्यामध्ये काहीतरी पुरस्सरण क्रिया चालू आहे कळतं. म्हणजे विकृतीशिवाय प्रकृती कळत नाही अशी आपली स्थिती आहे. म्हणून अधर्माची व्याख्या केल्याशिवाय धर्म कळत नाही अशी आपली स्थिती झाली. जो अधर्म नाही तो धर्म. आणि धर्म कशाला म्हणतात हे सांगणं मोठं कठीण आहे. रोग कशाला म्हणतात हे सांगणं जसं सोपं आहे, तसं आरोग्य कशाला म्हणतात हे सांगणं कठीण आहे. सांगणं कठीण आहे, अनुभवणं सोपं आहे. आणि तुझा रोग बरा झाल्यानंतर अनुभवणं सोपं आहे, त्याच्या आधी नाही. यक्ष प्रश्नामध्ये यक्षानं किम उत्तमम सुखम उत्तमम असा प्रश्न विचारला युधिष्ठिराला. यक्ष विचारतो की उत्तम सुख कोणतं, तर युधिष्ठिर उत्तर देतो आरोग्य. आरोग्य हे उत्तम सुख आहे. आता दुर्दैव आपलं असं आहे की हे बिघडेपर्यंत आपल्याला कळत नाही. जेव्हा बिघडतं तेव्हाच कळतं आरोग्य हे सगळ्यात चांगलं सुख आहे. अशा पुष्कळ गमती आहेत. आणि त्यामुळं अनुभव नाही, प्रत्ययाला येत नाही, दिसत नाही, स्पर्शाला जाणवत नाही, ते मानायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. आता अस्तित्वाचंच आपलं भांडण असेल तर त्याला काय करणार. एक दुसरं उदाहरण सांगतो समजायला सोपं म्हणून. सामान्यतः प्रत्येकाला चांगली गाढ झोप लागते, रोज थोडा वेळ तरी नक्की लागते, 2, 3, 4 तास. आरोग्य चांगलं असेल तर जास्त तास सुद्धा चांगली झोप लागते. त्या झोपेला काही महत्व आहे हे आपल्याला ती येईनाशी होईपर्यंत कळत नाही. जर एखाद्याला विचारलं की तुला काय आवडतं, तो लांब लचक यादी सांगेल. त्या सगळ्या शब्दस्पर्श रूपरस गंधातले असतील की मला हे गाणं आवडतं, हा पदार्थ आवडतो, हे चित्र आवडतं, हे नाट्य आवडतं, हे संगीत आवडतं, हा स्पर्श आवडतो. झोप आवडते असं कोणी म्हणणार नाही. आणि खरं म्हणजे म्हणूही नाही, झोप यावी पण आवडतं म्हणून नाही. आणि आपण मग त्याला सांगा, आश्वासन द्या की तुला जे आवडतं ते तू म्हणशील तितके दिवस, म्हणशील तितकं उपभोग तुला विपुल प्रमाणात देतो, अट एकच झोपायचं नाही. 2-3 दिवस तरी सुखाने जातील की नाही कोणाठो. कसे बसे धीर धरून एखाद दुसरा दिवस काढतील. कारण संगीत रजनी गाजवतात, तो मला माहिती. ऑफिसमधनं येतात, कार्यक्रमाला जातात, सकाळी परत येतात, सरळ ऑफिसला जातात. पत्ते खायला बसले म्हणजे सुद्धा असं जातं असं म्हणतात, असं मी ऐकलंय. पण एखाद दुसरा दिवस, तिसरा दिवस काही उजाडणार नाही. आणि तो ज्यावेळी तिसरा दिवस येईल तेव्हा तो म्हणजे सगळं खड्ड्यात गेलं, मला झोपू दे. मी आपल्याला एवढ्याकरता सांगतोय की झोपेचं मी जर आपल्याला विचारलं की झोप म्हणजे काय ते मला स्पष्ट करून सांगा. झोप अनुभवता हे खरं आहे, पण झोपेचा अनुभव घेतो आहे याची जाणीव झोपेत असताना असते का. आणि जर असली तर त्याला झोप आली असं म्हणणार का. म्हणून चमत्कारिक आहे. झोप हा विषय कोणत्या इंद्रियाचा. दर्शन, स्पर्शन, प्रश्न नाही, रूप, रस, गंध नाही, कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही. आणि भोगल्याशिवाय आनंद नाही. झोप चांगली झाली म्हणजे मग दुसऱ्या दिवशी उत्साह विचारायला नको, तो छान आहे, हा आज छान आहे म्हणतो, काल रात्री छान झोप लागली होती, आता आणा तुम्हाला काय आणायचं ते. पण झोप छान झाल्यानंतर मग कामाला लागेल, काय त्याच्या आवडीच्या गोष्टी असतील, कर्तव्याला लागेल, कामाला जाईल, काय जे असेल ते असेल, निरनिराळ्या गोष्टी करील. पण झोप शांत असली तर हे कळतं ना.
आज धर्माचं महत्व आपल्याला कळेनासं झालंय. याचं कारण असं की आपण आरोग्याचंही महत्व विसरलो आहोत. आरोग्यच कळेनासं झालंय तर धर्म कसा कळावा? ज्याचा याची देही याची डोळा क्षणोक्षणी अनुभव येऊ शकतो, अशा आरोग्याचं महत्व जर माणसाला खरंच पटलं असतं, इमानदारीने पटलं असतं, तर कुणीही 25 लाखाची कॅपिटेशन फी देऊन मेडिकल कॉलेजला गेले नसते. सगळे डॉक्टर उपाशी मेले असते, वाट बघत राहिले असते. आज त्यांचं सगळ्यात चांगलं चालतं आणि म्हणून 25-25 लाख रुपये देऊन किंवा त्याच्याही जास्त असेल माहित नाही, लाच देऊन जातात. का? आम्ही आरोग्याची काळजी घेत नाही म्हणून. आणि आरोग्य नैसर्गिक आहे, बाहेरून आणलेलं नाही. तसा खऱ्या अर्थाने धर्म सुद्धा बाहेरून आणलेला नाही. बाहेरून केव्हा आणावं लागतं? जेव्हा बिघडतं तेव्हा दुरुस्त करण्याकरता बाहेरून आणावं लागतं. आज आपण समाजाच्या एका अशा विचित्र अवस्थेत राहतो आहोत, जणू एका दृष्टीने सगळे आपण रुग्णालयात आहोत आणि मग निर्णय उपचारांनी आरोग्य देण्याचा प्रसंग आला आहे. ती स्थिती धर्माच्या बाबतीत झाली आहे. धर्म ही खरं म्हणजे स्वाभाविक गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. जितका श्वासोश्वास नैसर्गिक आहे तितका धर्म नैसर्गिक आहे. आज झालंय काय की ते गेल्यामुळं उपचार करावा लागतो आणि मग तुम्ही म्हणता याला धर्म, किंवा उपचाराला धर्म म्हणण्याची प्रसंग आली, जे वास्तविक अस्तित्वात आहे. आणि हे अस्तित्व जे आहे ते जेव्हा केव्हा मनुष्य जन्माला आला असेल तेव्हापासून आहे. आणि तो जेव्हा केव्हा जन्माला आला तेव्हा त्याचं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आहे, तेव्हापासून ते आहे. आपल्याला सगळ्यांना माहित असेल की भगवंतानी सृष्टी निर्माण केली. आता हे आहे उच्चारलं तरी सुद्धा चमत्कारी वाटण्यासारखं आहे की भगवंत की झाड की कोण भगवंत, कोण ईश्वर? का? तर मला अनुभव नाही. ईश्वर नाही असं म्हणताना मला अनुभव नाही असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा मला खरं म्हणजे हसायला येतं की ईश्वराचा अनुभव तुला यावा असा तू कोण? ब्रह्मा पृथ्वीच्या मानानं जेवढी मोहरी आहे, पृथ्वीचा परीघ 24,000 मैलाचा आहे असं म्हणतात. परीघ मोहरीचा किती मला माहित नाही, एखादा मिलीमीटर तरी असेल की नाही माहित नाही मला. पृथ्वीच्या मानानं जेवढी मोहरी आहे तेवढी सुद्धा पृथ्वी ब्रह्मांडाच्या मानानं नाही. आपण पाहतो तो सूर्य पृथ्वीपेक्षा 13 लाख पट मोठा आहे. या पृथ्वीवरचा कुणीतरी मी एक, आणि भगवंतानं मला भेटावं. कोण मी नेहमी सांगतो की मुख्यमंत्र्याला पंतप्रधान भेट देत नाही, 4-4 दिवस लुंगोट ठेवतो आपल्या पक्षाचा नसला म्हणजे. तू कोण? तुला अनुभव यावा असं वाटत असेल तो 2 गट आहे, 2 कॅटेगरीज आहे. एक रावण कुंभकर्णाची आहे, एक ज्ञानेश्वर तुकारामांची आहे. रावण कुंभकर्णा इतकं उपद्रव मूल्य तुझ्याजवळ आहे का? मग ईश्वर तुझा अनुभव आहे. ज्ञानेश्वर तुकारामा इतकं उदात्त तत्व आहे का अंतःकरणाला? तर ईश्वर तुझ्या अनुभवाला येईल. आता इथे कोण आपल्याला यातलं काय परवडतं ठरवा. मी आपल्याला इमानदारीने सांगतो की रावण कुंभकर्ण होणं परवडत नाही, ज्ञानेश्वर तुकाराम होणं एक वेळ परवडणं शक्य आहे. रावण कुंभकर्ण होणं शक्य नाही. रावण कुंभकर्ण होण्याची इच्छा पुष्कळानं असेल हे मान्य, पण तेवढी सत्ता कोणाजवळ नाही. आणि तेवढी सत्ता जर कोणाजवळ आली असती तर रावण कुंभकर्णाला सुद्धा लाज आणली असती, असे लोक माझ्या डोळ्यापुढे आहेत. पण ते शक्य नाही. आणि आता या कोणत्याही वर्गात तू पडत नाहीस, ईश्वर तुला कसा भेटावा? म्हणजे मला अनुभव येत नाही. आता इतकी आपण मंडळी इथे जमला आहात, कदाचित मी याच्यापूर्वी आपल्याशी बोललो असेल मला माहित नाही, की अनुभव आला नाही तर मान्य करायचं नाही का? ज्याचा अनुभव येत नाही गोष्ट मान्य करायची नाही का? कारण ईश्वराच्या अस्तित्वाविषयी पुन्हा पुन्हा शंका घेतली जाते. ईश्वर कल्पना मांडली तर धर्मकल्पना समजणं सोपं आहे. ईश्वर कल्पना मान्यच केली नाही तर धर्मकल्पना मांडणं कठीण जाईल. ज्यांनी ईश्वर कल्पना अमान्य केली आहे आणि धर्मकल्पना मानायचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं? तो धर्मसंस्थापकच ईश्वर बनला त्यांचा.
म्हणजे ईश्वर या कल्पनेतून त्यांची सुटका झालीच नाही. आणि त्याला ईश्वर मानण्यात आमची अडचण आहे का नाही, कारण आमच्याकडे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. तो कोणाला ईश्वर मानायला आमची अडचण काहीच नसते. आमची म्हणजे हिंदू समाजाची, त्याची काही अडचण नाही. अनुभव येत नाही. मी आपल्याला अनेक प्रश्न विचारणार आहे की अनुभव येत नाही म्हणून तुम्ही नाकारणार आहात का. पहिला प्रश्न आपल्याला माझा असा आहे की पृथ्वीच्या गतीचा तुम्हाला अनुभव येतो. पृथ्वी फिरते हा अनुभव आहे, सत्य आहे. पृथ्वी फिरते सत्य आहे, मी नाकारित नाही. वाद अनुभवाचा आहे, अस्तित्वाचा नाही. पृथ्वी फिरते अनुभव आहे का. आपण इतके इथे बसला आहात, जर एकाने कुणीतरी हात वर करून मला सांगा की पृथ्वी फिरत्याचा मला अनुभव आहे, कोणी हात वर केलेलं नाही. आणि एखाद्याने चुकून केला तर मी म्हणजे याचं ब्लड प्रेशर तपासा. पृथ्वी फिरत असून त्याचा मला अनुभव नाही. आणि किती वेगाने फिरते, ती स्वतःच्या भोवती ताशी 1000 मैल वेगाने फिरते आणि सूर्याभोवती ताशी 66,000 मैल वेगाने फिरते. आपल्याला कुठलाही याचा अनुभव नाही. 80च्या पुढे काटा गेला की बसणाऱ्याचं मागं असं असं होतं गाडीमध्ये. कुठे अनुभव. आपल्या शरीरावर मनोगणती वायूचं दडपण आहे. 5 किलोची पिशवी उचलून नेताना जड जातं. शरीरावर मनावारी दडपण आहे. आपण इतके जण इथे बसला आहात, माझ्या शरीरावर दडपण आहे असं कोणाला जाणवतं. पृथ्वीला आकर्षण आहे, गुरुत्वाकर्षण, म्हणून आपण पृथ्वीवर राहतो स्थिर. पण पृथ्वी मला असं खालून ओढते असं जाणवतं का. आकर्षणाची जाणीव झाली पाहिजे की नाही, ओढते अशी. तेच ते आकर्षण. प्रयोग करून बघा. हाताला एक टाचणी बांधा बारीकशी आणि एखादा चांगला चुंबक घ्या आणि बोट त्या टाचणीचं त्या चुंबकात जवळ न्या. एका विशिष्ट मर्यादेत आलं की ती टाचणी ओढली जाते आणि बोटाला तिची ओढ जाणवते. म्हणजे ओढ जाणवते आपल्याला, चुंबकाचं आकर्षण जाणवतं. असं पृथ्वीचं आकर्षण होतं का. मग पृथ्वीला आकर्षण आहे कशावरून. मी हे सांगतोय फक्त एका गोष्टी करता की अनुभव नाही म्हणून नाही म्हणण्याचं धाडस निदान विज्ञानातल्या ज्या माणसानं तरी करू नये. जो विज्ञानात आपण खोल जावं तो सगळं असंच आहे, नेतीच आहे. त्या ओपनहायमरला कोणीतरी विचारलं म्हणे, त्याने सांगितलं म्हणे की वेदर इलेक्ट्रॉन इज स्टॅटिक वी मस्ट से नो, वेदर इट इज इन मोशन वी मस्ट से नो. आता ही नेतीने दुसरं काय आहे की स्टॅटिक आहे नो, इन मोशन आहे नो. आणि सांगतो ओपनहायमर, शंकराचार्य नाही. कारण शंकराचार्य खरं बोलत नाही, त्यानं त्याचं म्हणणं सिद्ध करून दाखवलं पाहिजे. ओपनहायमरला कोण विचारायचा. म्हणजे तिथे तसंच आहे पुन्हा की नेती आहे. मी हे सांगतो एवढ्यासाठी की मनुष्य जो जन्माला आला, ईश्वरांनी त्याला जन्माला घातलं, त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट ईश्वराची धारणा आहे. भागवतामध्ये तर सुंदर श्लोक आहे. तो भागवतकार म्हणतात की सृष्ट्वा पुराणी विविधान निजयात्मशक्त्या वृक्षान सरीसृप पशून खगदंश मत्स्यान तैस्तै रतुष्ट हृदय पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवा. ही परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली. आणि अक्षरशः गोष्टी विशेष आहे. डार्विननं जेवढी वर्गवारी सांगितली आहे ती सगळी याच्यात आहे. डार्विनच्या जेवढ्या कॅटेगरीज आहेत तेवढ्या सगळ्या याच्यात आहे. वृक्षान वनस्पती, सरीसृप सरपटणारे प्राणी, पशून म्हणजे सस्तन प्राणी मॅमल्स, खग म्हणजे उडणारे प्राणी, दंश म्हणजे चावणारे प्राणी कृमिकीटक, आणि मत्स्यान म्हणजे जलचर प्राणी. डार्विनच्या कॅटेगरी संपल्या. तरी सुद्धा ईश्वराचं समाधान झालं नाही. फक्त डार्विनचा ना आपला फरक काय आहे. डार्विनतून एकातून एक मानतो आणि आम्ही एकानंतर एक मानतो, एवढाच फरक आहे. मनुष्य सगळ्याच्या शेवटी झालाय, त्यालाही मान्य आहे आम्हालाही मान्य. पण तो एकातून एक झाला. अॅमिबा पासून विकसित होत 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 मनुष्य झाला, त्याच्या आधी वानर झाला, माकड झाला. आता त्यानं कोणाकडे बघून सांगितलं कोणाला ठाऊक. वानरानंतर मनुष्य झाला हे मान्य आहे, पण वानरातून मनुष्य झाला असं जर मानलं जायचं असेल तर वानर आज निर्वंश झाला पाहिजे. वानराचा कुठलाही वंश शिल्लक असता कामा नाही, तर माणसाचा विकास त्यातून झाला असं म्हणता येईल. परिवर्तन झालं ना. आज अक्षरशः अॅमिबापासून माणसापर्यंत सगळ्या कॅटेगरी शिल्लक आहेत. एकातून दुसरं झालं असं कसं म्हणायचं. आपल्याकडे एकातून एक झालं असं मानित नाहीत, एकानंतर एक झालं असं म्हणतात.
पण वर्ग सगळे तेच आहे. पण असं सगळी सृष्टी निर्माण करून सुद्धा ईश्वराचं समाधान झालं नाही. तैस्तै रतुष्ट हृदया, ईश्वराचं समाधान झालं नाही. मग मनुष्य निर्माण केला त्याने. आता काय विशेष त्याला दिलं? कारण तसं जर विचार केला तर कोणतेही आपण मनुष्य हा पशु आहे, मॅमल आहे, म्हणजे सस्तन प्राणी आहे. जेवढं इतर पशूंजवळ आहे तेवढं माणसाजवळही आहे. शरीर रचना निराळी आहे. कोणत्याही दोन पशूंची शरीर रचना सारखी नाही. गाढव आणि उंट सारखं नाही, कुत्रा आणि मांजर सारखं नाही, हत्ती आणि बोकड सारखा नाही, कुणी सारखं नाही. तसं वेगळी अॅनॉटॉमी आहे, वेगळी शरीररचना आहे. एवढं माणसाचा माणूस पण का नाही? तो एक निराळ्या शरीररचनेचा पशु झाला असता. त्याला एक वैशिष्ट्य दिले जे इतर कोणालाही दिलेलं नाही. ब्रह्मावलोकधिषणम, ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य ज्याच्या बुद्धीत आहे असा मनुष्य निर्माण केला. आणि मग मुदमाप देवा, आणि मग देवाला आनंद झाला. एखाद्या कलावंताला जशी आपली कलाकृती विशिष्ट चांगली झाली म्हणजे बरं वाटतं, तसं या कलावंताला मनुष्य निर्माण केला की आपली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे असं वाटलं आणि देवाला आनंद झाला, असं भागवतकार सांगतात. मुदमाप, त्यात माणसाचं वैशिष्ट्य काय सांगितलं नाही? ब्रह्मावलोकधिषण, ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य ज्याच्या बुद्धीत आहे अशी बुद्धी ज्याला दिली आहे असा मनुष्य निर्माण केला आणि देवाला आनंद झाला. आता ब्रह्माला अवलोकण्याचं सामर्थ्य म्हणजे काय? पुन्हा वेदांतात छेदलं की भानगड आली. ब्रह्माची ब्रह्मसूत्राने व्याख्या काय केली आपल्याला माहितीये का? आता तो ब्रह्मजिज्ञासा पहिलं सूत्र, आणि दुसरं सूत्र काय? जन्माद्यस्य यतः, की सृष्टीचे जन्म स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय हे ज्याच्यापासून झाले ते ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हे कारण झालं, पृथ्वी कार्य झाली, सृष्टी कार्य झाली. म्हणजे कार्याच्या मागचं कारण शोधण्याची बुद्धी ज्याला दिली आहे हे कळेल. ब्रह्मावलोकधिषण कळणं कठीण आहे, पण कार्याच्या मागचं कारण शोधण्याची बुद्धी ज्याला दिली आहे असा प्राणी निर्माण केला त्याला मनुष्य म्हणतात. आणि मग देवाला आनंद झाला. आजचं सगळं विज्ञान यामुळेच प्रगत झालं की नाही हो? कार्याच्या मागचं कारण शोधण्याची प्रवृत्ती माणसामध्ये आहे म्हणून विज्ञानाची प्रगती झाली ना. जर कार्यामागचं कारण शोधण्याची प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी नसती तर विज्ञानाची प्रगती झाली असती का? सामान्यतः विज्ञानाचा आरंभ ज्याच्यापासून झाला असं परदेशी मानतात. त्या न्यूटनला मोठं महत्व आहे. आता त्याची काही मतं मागं पडली, काही पुढे सरकली, काही पुन्हा प्रस्थापित झाले, ते पुष्कळ गोष्टी निर्णय आहेत. पण त्याला सुचलं कसं? तुम्ही झाडावरचं फळ पडताना पाहिलं. एका साहित्यिकाने लिहिले तो आळशी असला पाहिजे. झाडाखाली पडून राहिला होता, फार श्रम करून विश्रांती घेत होता, असं काही त्या साहित्यिकाला सुचलं नाही. न्यूटनने ते फळ पडताना पाहिलं आणि त्याला मनामध्ये विचार आला की फळ पडलंच कसं, खालीच का पडलं? म्हणजे एक कार्य पाहिलं आणि त्याच्या मागचं कारण हा शोधायला लागला. सृष्टीमध्ये सगळं असंच चाललंय. विज्ञानाची जी प्रगती झाली आहे ते एक कार्य पाहतो, त्याच्या मागचं कारण शोधतो आणि त्याची नक्कल करतो, त्याला आपण तंत्रविज्ञान म्हणतो. कार्यामागचं कारण शोधतं ते नुसतं सायन्स झालं, प्युअर सायन्स झालं. आणि हे अप्लाइड सायन्स झालं किंवा टेक्नॉलॉजी झाली. ते सायन्स झाली, टेक्नॉलॉजी झाली. तुम्ही तसं काही निर्माण केलं म्हणजे मग ती टेक्नॉलॉजी झाली. आपल्याला माहिती आहे का की रडार जो आहे तो वटवाघळाच्या डोक्यात आधीच आहे. वटवाघळाच्या डोक्यामध्ये रडार आधीच आहे. तो कोणाच्या तरी अनुभव आला आणि यांनी रडार शोधून काढला. आता वटवाघळाला फुकट मिळाला आणि याला पडायला काय लागतं ते बघायचं. हे समोर फोटोग्राफीचं चित्रण आहे, हे डोळ्यात आधीच आहे. हे शोधून काढलं आणि मग त्यातून ही निर्मिती झाली. असं सगळीकडे आपल्याला आढळेल. आता प्रश्न असा आहे, पुन्हा मूळ पळाकडे गेलं पाहिजे की देवानं ज्याच्याकरता तुम्हाला हे शोधून काढण्याचं सामर्थ्य दिलं त्याच्याकरता तुम्ही वापरलं का? ज्याच्याकरता दिलं त्याच्याकरता वापरणं म्हणजे धर्म. मी आपल्याला सांगितलं की जे मुळात आहे तसं आहे, तसं असणं म्हणजे धर्म. देवानं तुम्हाला त्याच्याकरता दिलंय. शोधून काढण्याचं सामर्थ्य जे दिलं ते तुम्हाला त्याच्याकरता दिलं. ब्रह्माला पाहण्याकरता दिलं. तुम्ही केलं काय? विज्ञान वाढवलं. परिणाम काय झाला? पोल्युशन वाढलं. विज्ञानानं माणसाच्या सोयीकरता माणसाला दिलेली एकही गोष्ट अशी नाही की जी प्रदूषण वाढवित नाही. प्रत्येक गोष्ट प्रदूषण वाढवते. आणि मग आजकाल संतांची भाषा वर्तमानपत्रकाला बोलायला लागले की उपभोक्तावाद, चंगळवाद.
याच्यामुळे सगळं प्रदूषण वाढतं आहे. उपभोक्तावाद कमी झाला पाहिजे, चंगळवाद कमी झाला पाहिजे. म्हणजे लिहिणारा लिहितो, स्वतः तसाच असतो. आता मला सांगा, उपभोक्तावाद कमी करणं, चंगळवाद कमी करणं म्हणजे कामक्रोध आवरणच आहे ना, षड्रिपूर्ण आवरणच आहे ना. ते कमी केलं पाहिजे असं जर प्रदूषण नाहीसं करताना तुम्हाला कळतं, कमी होत नसताना रोज वाढतं आहे. सगळं माणसाच्या चैनीकरता वापरलं जातं आहे. मनुष्य सर्वाला स्वतःला श्रेष्ठ समजतो आहेही, पण तो ज्याच्या करता आहे ते नाही, तो उपभोगाकरता श्रेष्ठ नाही. मी आपल्याला सांगतो, प्रामाणिकपणे लक्षात घ्या, माणसाच्या सगळ्या ज्या उपभोग प्रवृत्ती आहेत त्यापेक्षा पशुपक्ष्यांच्या उपभोग प्रवृत्ती जास्त चांगल्या आहेत. घारीच्या डोळ्याला जितकं चांगलं दिसतं तितकं माझ्या डोळ्याला दिसत नाही. पण घारीला दूरदर्शन पाहावंसं वाटत नाही, मला तिथून उठावंसं वाटत नाही. एवढा तिच्यात आणि माझ्यात फरक आहे. माझ्या डोळ्याचा उपयोग तो. सशाच्या कानाला जे सामर्थ्य आहे ते माणसाच्या कानाला नाही. पण ससा कधी गाणं ऐकत बसल्या तुम्हाला ऐकणार नाही, हा मात्र संगीत रजनी साजरा करतो. कुत्र्याच्या नाकाला जे सामर्थ्य आहे ते माणसाच्या नाकाला नाही. माणसं त्याच्याकरता निराळे अत्तर निर्माण करतो, आणि ते अत्तर आहे ते त्या कॉकटेल निराळे निघाले म्हणे. मला माहित नाही, ऐकलंय. माणसाला खाण्याची मोठी आवड, ते 1000 पाकक्रियेवरचं पुस्तक 5 वर्षात त्याच्या 10 आवृत्त्या निघाल्या म्हणे. इतका मनुष्य खादाड आहे. पण अजगराची पचनशक्ती त्याच्याजवळ नाही. अजगर सबंध शिळी खातं, महिन्याभरात हाड सुद्धा शिल्लक राहत नाही त्याचं. माणसाचं काय होतं बघा बरं. मग एवढा खादाड का तू? नेहमी एवढ्या करता सांगतोय की तुला त्याच्याकरता निर्माण केला नाही. इंद्रिय देवाने तुला दिली आहे, ती जीवन जगण्याकरता दिली आहे. त्या इंद्रियांचा गुलाम होऊ नको, इंद्रियांचा मालक हो. इंद्रियांचे तुझं स्वामित्व असू दे, इंद्रियांचं स्वामित्व तुझ्यावर नको. आणि इंद्रियांचं स्वामित्व माणसावर आहे कळतं केव्हा? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे समोर आले म्हणजे कळतं. अर्जुनाने प्रश्न विचारलाय की आता केन प्रयुक्त पापम चरिती पुरुष आहात, की कोणामुळे पाप घडतं? बळानं, बलादेव नियोजन, जो मानगूट धरून त्याला पाप करायला लावलं, हे कोण? माणसं म्हणतात आमच्या बुद्धी कर्मानुसारणी प्रारब्धातच तसं होतं, ईश्वराची इच्छा, ईश्वराच्या मुळे करू. ईश्वर पाप करवित नाही. ईश्वराच्या सत्तेनं होतं, पण ईश्वर करवित नाही. 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याला समजावं म्हणून उदाहरण सांगतो. अधिकारी भ्रष्टाचारी असतात हे आता सगळ्यांना माहिती, नसलेलाच शोधून काढला पाहिजे. सत्तेच्या खुर्चीवर गेला की भ्रष्टाचाराला आरंभ. चांगला होता, खुर्चीवर नव्हता तोपर्यंतच चांगला होता. खुर्चीवर गेला की तो बिघड तुझ्यात काही शंका नाही. आधी मोठ्या मोठ्या 2 माणसांना मी प्रश्न विचारले. एक आमच्या स्नेहाने विचारला, एक प्रत्यक्ष मी विचारला. मोठी माणसं आहेत, निराळ्या पक्षातली आहेत. एकाला विचारले की तुमच्या हातात राजवट आली तर कमी भ्रष्ट राजवट द्याल का? तो हो काय म्हणला नाही. आणि दुसऱ्याला आमच्या मित्र स्नेहाने विचारलं की तुम्ही कमी भ्रष्ट राजवट द्याल का? काय सांगताय म्हणले, 25 वर्ष खाऊन खाऊन त्यांची पोटं भरलीत, आम्ही सगळे उपाशी आहोत, कशी कमी भ्रष्ट राजवट देणार? म्हणजे खुर्चीवर आला की भ्रष्टाचाराला रंभ झालाच म्हणून समजा. आता खुर्चीवर आहे तोपर्यंतच भ्रष्टाचार करतो ना. खाली उतरला की कुत्र विचारत नाही, निवडून आला की स्वागत देव दुर्लभ. हा काय प्रकार आहे? म्हणजे खुर्ची भ्रष्टाचार करते का? नाही. खुर्चीवर बसलेला मनुष्य भ्रष्टाचार करतो. खुर्चीवर आहे तोपर्यंतच करतो की नाही? खुर्चीवर आहे तोपर्यंतच करतो. खुर्ची गेली म्हणजे करू शकतो का? नाही. आता खुर्ची करविते का? नाही. मग ईश्वराला का नाव ठेवता? त्याच्यापेक्षा सोपं उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला. मला खरंच सांगा, जिवंत मनुष्य आजारी पडतो, पण जिवंतपणा हे आजारी पडण्याचं कारण आहे का? तसं ईश्वराची सर्व सत्ता आहे, पण जे पाप घडतं ते ईश्वरी सत्तेनं घडतं, ईश्वरी इच्छेनं घडत नाही. ईश्वरी सत्तेचा दुरुपयोग करता म्हणून होतं. आणि हा ईश्वरी सत्तेचा दुरुपयोग टाळायला शिकणं म्हणजे धर्म आहे. ज्याच्या करता ईश्वराने मनुष्याला निर्माण केला ते जे ब्रह्मावलोकधिषणत्व आहे, ते ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेणं म्हणजे मनुष्यत्व आहे. आणि म्हणून एक सुभाषितकार म्हणतो की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां
धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीना पशुभिः समाना. आता तीच कोणाला आवड असली तर काय सांगणार. बरे सगळे लुच्चे असे आहेत, बाहेर धर्म नको म्हणतात आणि घरामध्ये वास्तुशांत करतात, सत्यनारायणाची पूजा करतात, मुलाची मुंज करतात, मुलीचं लग्न करतात, धार्मिक विधी करतात, नवस करतात. मुलगा आजारी पडला तर नरहरीला नवस करतात, मुलगा बरा झाला की फेडून येतात पवमानाचा अभिषेक करून, आणि लोकांना मात्र सांगणार धर्म नाही, देव नाही वगैरे काही नाही. हे जास्त घातक लोक आहेत. मी माझ्या सोयीकरता माणसाचे 4 वर्ग केले. स्वतः चांगला वागतो आणि चांगल्याचा उपदेश करतो, तो क्रमांक 1. स्वतः वाईट वागतो पण चांगल्याचा उपदेश करतो, तो क्रमांक 2. स्वतः वाईट वागतो, वाईटाचा उपदेश करतो, तो क्रमांक 3. स्वतः चांगला वागतो आणि वाईटाचा उपदेश करतो, तो क्रमांक 4. सगळ्यात आधी करतो, तो क्रमांक 4 सगळ्यात आधी. हे समजावं म्हणून सांगतो. दूध पितो आणि दुधाचा प्रचार करतो, उत्तम मनुष्य. दारू पितो पण दुधाचा प्रचार करतो, लोकांचं नुकसान करीत नाही, त्याचं काय व्हायचं ते होईल. दारू पितो आणि दारूचा प्रचार करतो, दारू पित असल्यामुळे फार दिवस जगणार नाही, लवकर मरेल, प्रचार कमी दिवस राहील. पण दूध पितो आणि दारूचा प्रचार करायला म्हणजे महाभयंकर, मरायचा नाही, मारल्याशिवाय राहायचा नाही, तसे आहे ते सगळे. बरं, यांना विचारलं यांचं मनगट ठरवून की अरे तुम्ही तिकडे देव नाही म्हणता आणि सत्यनारायणाची पूजा कशी करता, देव नाही म्हणता आणि वास्तुशांत. आणि आणखीन गंमत आहे, ती वास्तुशांत म्हणजे फार शूद्र देवतांच्या करता आहे, परमेश्वराकरता नाहीच. ते वास्तुशांतीचे देवता पहा, सगळी शूद्र देवत आहे. मात्र काय, त्यांची उपासना करतो आणि ईश्वर नाही म्हणतो. म्हणजे कसं आहे माहितीये का, चपराशाला मान्य करायचं आणि कलेक्टर ना करायचा, त्यातला प्रकार झाला. मी त्यांना हे असं का करता, तुम्ही काय करता, आमच्या आईची इच्छा तशी होती, आमच्या बायकोचा आग्रह होता. मी त्या ग्रस्ताला विचारलं, म्हणून महाशय, एक आई एक बायको निदान प्रगट तरी, तिचं मन तुम्हाला वळवता येत नाही, आयुष्यभर तुम्ही दुसऱ्याला प्रया करता आणि मग इतक्या सगळ्या लोकांच्या भावना का दुखावता. त्यांच्या भावना सांभाळण्याकरता जर तुम्हाला इच्छेविरुद्ध या गोष्टी कराव्या लागल्या तर सगळ्या समाजाच्या विरोधात का वागता, बोलू नका निदान. त्याला उत्तर काही नाही. मी आपल्याला हे सांगतोय यासाठी की ज्याच्याकरता मनुष्य निर्माण झाला, ती जी ब्रह्माला ईश्वराला पाहण्याची शक्ती आहे, ती जागृत ठेवून ईश्वरापर्यंत पोहोचणं, याच्याकरता धर्म निर्माण झाला आहे. मग अशी मी आपल्याला सांगितलं की मुळात ज्याकरता मनुष्य निर्माण झाला त्या मार्गावर त्याला ठेवण्याकरता धर्माची उत्पत्ती आहे. आणि या मार्गाला अडथळा कोण आणतं, हे सगळे कामक्रोध लोभ आता सांगितल्यासारखं की ते त्याला त्या मार्गापासून दूर करतात. आणि म्हणून आपल्याकडे कामक्रोधांना शत्रू म्हणण्याची पद्धती आहे. ते कामक्रोधेश मित्र नसून शत्रू आहेत. आणि आमच्या एका प्राध्यापकांनी, आता नाहीत ते, मागच्या पिढीतले आहेत, की कामक्रोध हे आमचे शत्रू नसून कामक्रोध आमचे मित्र आहेत असं म्हटलं. आणि मग वेदांत सांगितलंय त्याच्यावर की कामाने आमचे वंशसातत्य राखले आहे, क्रोधाने दुष्टांना झरप बसवली आहे, लोभाने आम्हाला ऐश्वर्य संपन्न केले आहे, मत्सराने आमची महत्वाकांक्षा जागृत केली वगैरे वगैरे, जणू काही नवीन शोधून काढले. मी अनेक वेळा सांगितलं असेल की गीतेमध्ये 3दा कामाचा उल्लेख आला. एकदा 3ऱ्या अध्यायात आलाय, एकदा 16व्या अध्यायात आलाय. दोन्ही ठिकाणी कामाला वाईट म्हटलंय. 16व्या अध्यायात नरकाचं द्वार म्हटलंय, इथे महाशनो महापापमा शत्रू म्हटलंय. आणि मधले 7व्या अध्यायामध्ये धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असं भगवान म्हणतात की धर्माला अविरुद्ध असा काम हे माझं स्वरूप आहे. म्हणजे कामाला मान्यता दिली आहे. पण कोणत्या कामाला मान्यता दिली आहे, म्हणजे 2 ठिकाणी नावं ठेवली आणि एका ठिकाणी मान्यता दिली. पण मान्यता दिली कशी, त्याला पाठीमागे शेपूट आहे. धर्माला अविरुद्ध असा काम हे माझं स्वरूप आहे. म्हणजे जो धर्माच्या नियंत्रणात राहतो ते काम माझं स्वरूप आहे. जो धर्माचं नियंत्रण नाकारतो तो काम मला मान्य नाही, तो शत्रू आहे, तो नरकाचं द्वार आहे. आता हे समजावं म्हणून उदाहरण सांगतो. प्रभावी औषधं असतात, इथे कोणी डॉक्टर असतील त्यांना माहितीच आहे, अत्यंत प्रभावी अशी औषधं असतात, हुकमी गुण देणारी असतात. पण त्याच्यावर पॉयझनचा शिक्का असतो, माहिती किती नाही आपल्याला. आणि हे जे औषध आहे त्याच्या खाली लिहिलेलं असतं की रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरच्या अनुमतीने घ्यावं, नाही ते घेऊ नये. आहे पॉयझन, त्याचं औषध होतं केव्हा, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरनी प्रिस्क्राईब केलं म्हणजे. मग त्यांनी जर प्रिस्क्राईब केलं नाही
तर ते औषध नाही, ते विष आहे. आणि म्हणून विषाचा शिक्का आहे. औषध तेव्हा होतं, तसं काम हा शत्रू आहे, मित्र तेव्हा होतो जेव्हा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर प्रिस्क्राईब करतो, म्हणजे धर्माला विरुद्ध असतो तेव्हा. आता हे शहाणे बुद्धिमान ते म्हणतात आम्हाला त्यात इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन लिहिलेले असतात, आम्हाला इंग्रजी येतं, रोग मला झाला आहे, खिशात माझ्या पैसे आहेत, मी वाचतो, घ्यायचं की नाही ठरवतो, बाजारात जाऊन घेईन. तो प्रामाणिक दुकानदार असेल तर म्हणतो तुला मिळायचं नाही, प्रिस्क्रिप्शन आहे, हे औषध प्रिस्क्रिप्शन द्यायचं नाही. आहे औषध म्हटलंय पॉयझन, प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही. आता कामक्रोधाचं असंच स्वरूप आहे की नाही, हे मान्य करायचं नाही. कारण ते मान्य केलं की धर्माला मान्यता द्यावी लागते. कामक्रोध कसा नियंत्रित ठरवावा हे कुणी ठरवायचं? शरीराचे विकार नियंत्रित कसे करावे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. सिगरेटच्या पाकिटावर छापलेलं असतं तरी सिगरेटचा खप कमी झाला असं काही दिसत नाही. म्हणजे आपल्या आरोग्याची माणसाला किती काळजी आहे ते निश्चित झालं. जे चटकन जे सिगरेटचं प्रत्याला येत नाही ते हे कसं प्रत्याला येईल? हे ते प्रत्याला आणखीन वेळ लागतो, काही ते लवकर येणारही नाही. म्हणून त्याचं नियंत्रण धर्माला सांगितलंय. मला सांगा, मोटारीला एक ग्रस्त आपली मोटार त्या RTO कडे घेऊन गेला पास करा म्हणून, सेकंड हँड होती, RTO कडे घेऊन गेला. त्या RTOने म्हटले चालव आणि थांबव. आता याला थांबवता येईना, ती चालत राहिली. तुम्ही तुझी मोटर पास करणार नाही कारण तुझा ब्रेक चालला नाही, मोटरला ब्रेक पाहिजे. यानं बुद्धिवाद म्हणला मोटार चालण्याकरता असते का थांबण्याकरता असते? मोटार जर चालण्याकरता असेल तर माझा ऍक्सेलेटर चांगला आहे, माझी मोटर पास करा. चांगला RTO बहुधा पास करीत नाही. तो म्हणतो तुझा ब्रेक तपासायचं महत्व आहे, ऍक्सेलेटर तपासायचं कारणच नाही. तू इथपर्यंत आलास याच्यातच सिद्ध झालं की तुझा ऍक्सेलेटर चांगला काम करतोय. मी थांबव म्हणल्यावर तुला जर थांबवता आलं नाही आणि त्याच्या ठराविक अंतरात थांबावं लागतं, फरफड आणखी नाही 50 फूट पुढे गेलं तर चालत नाही. आता ब्रेक हा थांबवण्याकरता आहे, ऍक्सिलेटर हा चालवण्याकरता आहे. गाडीला ऍक्सिलेटर असावा ब्रेक नसावा हे म्हणजे किती शहाणपणाचं आहे. हे धर्माच्या विरुद्ध बोलणारे लोक सगळे असं बोलतात. आणि त्या मानसशास्त्राने तो गोंधळ केलाय विचारू नका. इतका गोंधळ त्या मानसशास्त्राने अलीकडच्या केलेला आहे की त्यांना ते 2 शब्द सापडले, कंडिशनिंग आणि सप्रेशन. सप्रेशन ऑफ माइंड आणि कंडिशनिंग ऑफ माइंड, यामुळे मनाला विकृती येते. या शहाण्यांना हे कळत नाही की सप्रेशन म्हणजे कंट्रोलिंग नव्हे, कंडिशनिंग म्हणजे ट्रेनिंग नव्हे. ट्रेनिंग इसेन्शियल आहे, कंडिशनिंग नको, सप्रेशन नको, पण कंट्रोल अवश्य आहे. हे कंट्रोलला सप्रेशन म्हणतात आणि नको म्हणतात, ट्रेनिंगलाच कंडिशन म्हणतात आणि नको म्हणतात. आता काय सांगावं यांना? म्हणून मी गाडी चालू उदाहरण दिलं, ते चालवा गाडी. त्या गाडीला एक ऍक्सिलेटर असतो, गिअर बदलायला क्लच लागतो, स्टिअरिंग लागतं, गिअर लागतात. हे सगळे वेग नियंत्रण करणारे. पाहिजे तो वेग नेमका देता आला पाहिजे, पाहिजे ती दिशा नेमकी पकडता आली पाहिजे. नुसती गाडी चालून काय उपयोग? नुसती गाडी चालली म्हणजे अपघात होतात राहिले आहेत आपण. हे बाकीचे 3 सांभाळले तर अपघात होणार नाहीत. आणि ह्या तिन्हांचाच विरोध, याचं नाव धर्म. हे जे बाकीचे 3 आहेत ते धर्म आहे आणि कामक्रोध आहेत ते त्या ऍक्सिलेटर सारखे आहेत. त्यामुळे जीवन चालतं, पण जीवन नियंत्रण जर ठेवायचं असेल तर या तिघांची आवश्यकता आहे. आणि म्हणून महाभारताने अगदी स्वच्छ शब्दामध्ये असं म्हटलंय की धर्मार्थौ धर्मकामौच कामार्थौ चाप्य पीडयन धर्मार्थ कामान यो भीती सोत्यंतम सुखमश्नुते. की धर्म आणि अर्थ, धर्म आणि काम, अर्थ आणि काम या कोण्याही दोघा करता कोण्याही एकाची पीडा होता कामा नये, किंवा कोण्याही एका करता कोण्याही दोघांची पीडा कामा नये. तिवईच्या 3 पायासारखे असे सारखे राहिले पाहिजे. कोणता पाय लंगडा असला तर चालतो हो, तिवईचा कोणताही पाय लंगडा असून चालत नाही. तिवईचे 3ही पाय सारखे असावे लागतात. धर्म अर्थ कामाचा असा आहे. मोक्षाचं प्रकरण स्वतंत्र आहे, पण मोक्ष सुद्धा धर्माचंच अंग आहे. आणि म्हणून आपल्याकडे धर्माची व्याख्या करताना द्विविधो ही वेदोक्तो धर्म हा प्रवृत्ती लक्षणा निवृत्ती लक्षण. शेवटी धर्म प्रश्न असा आहे, आपण जेव्हा एखादी वस्तू, शरीराला काय लागतं, आहारशास्त्रामध्ये काय असावं,
प्रथिन असावी, पिष्टमय पदार्थ असावेत, जीवनद्रव्य असावी, खनिजे असावी, अशा साधने सांगितलं. हे बाजारात गेले विद्वान, ते म्हणले आम्हाला प्रथिन द्या. आता दुकानदार अडाणी होता, तो म्हणला प्रथिन, मला नाही माहित प्रथिन कशाला म्हणतात. दुसऱ्या एका दुकान ज्याला माहित नसेल म्हणजे दुसऱ्या दुकान, तो शिकलेला होता, त्याला प्रथिन म्हणजे कळलं. त्याने कोणती डाळ पाहिजे म्हणला तुम्हाला, तुम्हाला डाळ नको, प्रथिन पाहिजे. शेजारी एक शहाणा मनुष्य उभा होता, म्हणजे तुला प्रथिन पाहिजे असले तरी डाळीच्याच रूपात घ्यावं लागेल, नुसतं प्रथिन मिळत नाही, आणि जे मिळालं ते खावत नाही. मी आपल्या वेळाकरता सांगतो आहे, धर्म स्वीकारायचा ठरला की कुठल्या तरी रिलिजनच्या रूपामध्ये स्वीकारावा लागतो, कोणत्या तरी पंथाच्या स्वरूपात शिकावा लागतो, कोणत्या तरी संप्रदायाच्या स्वरूपात शिकावा लागतो, कोणत्या तरी आकाराच्या स्वरूपात शिकावा लागतो. पदार्थाला आकार नसावा असं म्हणून चालतं का? मला नुसताच गहू द्या, नाही, गव्हाची पोळी करून खावी लागेल, गव्हाचा पराठा करून खावा लागेल, अगदी नाहीच खाल तर पाव करून खावा लागेल, पण गव्हाचाच करून खावा लागेल. पण हल्ली पुन्हा पोळी हा चमत्कारिक विषय झालाय ना, वेळ आहे. आणि आता ताजी गरम गरम पोळी तर पुरुषाच्या नशिबात नाहीच. समजा डब्यातल्या पोळ्या, ती पोळी अशी अशी ओढली म्हणजे इतकी लांब येते. मला त्याच्याकरता सांगायचं नाही आपल्याला. गव्हामध्ये थोडंसं प्रथिन आहे, थोडा पिष्टमय पदार्थ आहे, काही खनिजे आहेत, काही स्निग्ध पदार्थ आहेत. गहू खाल्ला की जवळजवळ पूर्णान्न खाल्ल्यासारखं होतं. पण गहू नुसता खाता येत नाही, तो कुठल्या तरी रूपात खावा लागतो, कोणत्या तरी पदार्थाच्या आकारात खावा लागतो. तसं धर्म ब्रह्मापर्यंत येऊन पोहोचवतो खरा, पण कोणत्या तरी एका रूपात स्वीकारावा लागतो, कोणत्या तरी एका प्रमाणात स्वीकारावा लागतो. आणि म्हणून आपल्याकडे धर्माचे अनेक संप्रदाय निर्माण झाले. जसे गव्हाची अनेक पक्वान्न झाली, एक गहू आणि प्रकार गहू म्हणतात, तसं एक धर्म खरा, पण त्याचे अनेक प्रकार झाले, मग त्याचं एकमेकाशी जमत नाही. मला सांगा, लाडू ही गव्हाचाच होतो आणि जिलबी ही गव्हाचीच होती, पण लाडू जसा करतात हा जिलबी करता येते का? दोन फरक आहे. लाडू जसा करता येतो, जिलबी करता येत नाही. तुम्ही प्रत्येक लाडू लाडूच्या पद्धतीने केला पाहिजे, जिलबी जिलबीच्या पद्धतीने केला पाहिजे. काही खाल्लं तरी पोषण सारखंच होतं. असं निश्चित आहे का की पुष्टी आली तर याची पुष्टी लाडूनी आलेली आहे आणि याची पुष्टी जिलबीनी आलेली आहे असं सिद्ध करता येतं? ते पुन्हा आरोग्यशास्त्रासाठीच आहे की पॅथीज पुष्कळ आहे, खूप पॅथीज आहे. आणि आता नवीन नवीन पॅथी जन्माला येतात. आतापर्यंत आम्ही आयक्यू प्रेशर कधी ऐकलं नव्हतं, आता आयक्यू प्रेशर आलं. आता ते चुंबक, त्याचा एक प्रकार निघाला. काय काय निघाल कोण आठव? पूर्वी आम्ही काही 4-5 पॅथी ऐकत होतो, आता 10-20 निघाले. आणि प्रत्येक पॅथीजवळ बाकी कुणीही बरे न केलेले रोगी मी बरे केले याचं प्रामाणिक रेकॉर्ड आहे. आता कोणती पॅथी खरी म्हणणार आपण? मी काय सांगतो आपल्याला, हिंदू धर्माला नावं ठेवली जातात की तुमच्यामुळे पंथ फार, तुमच्यामुळे संप्रदाय फार, कोणता स्वीकारावा? अरे आम्ही वैभव संपन्न आहो म्हणून आमच्याकडे प्रकार पुष्कळ आहे. जो दरिद्री असतो त्याच्याकडे 1 रूम किचन, 50 बेडरूम्स. विविधतेत ऐश्वर्य आहे ना, विपुलतेत ऐश्वर्य आहे ना. मग जिथे विविधता आहे, जिथे विपुलता आहे, त्याला नावं का ठेवतात? कारण कोण काय योग्यतेचं आहे. माणसं तेवढी सारखी, हे खुळं तत्वज्ञान आहे. कधीही माणसं सारखी नसतात. साम्यवाद टिकला नाही, विरोधी पक्षाला गोळ्या घालून सुद्धा टिकला नाही, लाखांनी कोटींनी माणसं मारून सुद्धा टिकला नाही. आणि जिथे टिकलाय असं वाटतं तिथे त्याचं फक्त पाटी साम्यवाद आहे. आज साम्यवाद शिल्लक नाही. जिथं पाटी होती ती गेली. कुठे समानता आहे? असलेल्या विषमतेची व्यवस्था करावी लागते. ती उपद्रवी होणार नाही एवढी काळजी घ्यावी लागते. ती संघर्ष निर्माण करणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ती ज्याने घेतली त्याला नाव ठेवतात आणि जे नाही ते जन्माला आणतात. सगळीकडे समानता तुम्हाला पाहिजे. गांधीजींनी एके ठिकाणी, गांधींचं फार कौतुक आहे तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे गांधींचं खरं जे आहे ते गांधींनीच पाळलं नाही तर तुम्ही काय पाळणार? गांधींचं एक शिल्लक राहिलं मुस्लिम तुष्टीवर, बाकी सगळा गांधी झाला. मी माझ्या एका कवितेत वर्णन केलंय, गांधीजीच्या नावे कुंकू लावून या निज भालासी, विकेंद्रितपणा साधी राहणी स्वदेशीस दिधले फाशी. काही गांधीच राहिले नाही. गांधीने असं एके ठिकाणी म्हटलंय म्हणे
की ती समानता मला अपेक्षित आहे की जिथे मंत्रीपासून मेहतरापर्यंत सगळ्यांचं वेतन सारखं आहे. त्यात मंत्री आले, डॉक्टर आले, वकील आले, इंजिनियर आले, शिक्षक आले आणि मेहतर आला, भंगी आला. अशी समाज रचना निर्माण करून आमचा एक साम्यवादी मित्र होता, आम्ही शिकत असताना तो रोज साम्यवादावर गप्पा मारायचा. म्हणून तू साम्यवादावर गप्पा मारू नको, आम्ही तुमचं जाणवं तोड नाही म्हणलं माझी हिंमत असली तर हात घाल म्हणजे सांगतो तुला. आता काय निर्णय काय लागेल मला माहित नाही, पण 2 रट्टे तरी तुला नक्की खावी लागते. हां, मी माझ्या हाताने माझं जाणवं तोडायला तयार आहे, ही गांधीजी साम्यवाद आणून दाखवा म्हणून. अहो कुठं पत्ता आहे त्याचा? त्या देवदत्त दाभोळकरांनी किस्त्रीमध्ये एक लेख लिहिला होता. त्यांच्याकडे एक रशियन मुलगी आली म्हणे, 10 वर्षाची होती. तिने विचारलं त्यांना, काका नाही चुकलो अंकल, तुमच्या घरामध्ये हा TV कसा, फ्रीज कसा, एअर कंडिशनर कसा तुमच्या खोलीला, तुम्ही कार्ड होल्डर आहात का? मराठीत बोलतो म्हणजे समजेल आपल्या सगळ्यांना, कारण हल्ली मराठीच समजतं लोकांना, इंग्रजी समजत नाही. आणि मला इंग्रजी येत नाही. हे सगळे शब्द आता मराठी झाले. बरं आहे, धर्म परिवर्तन झालं, आपण इंग्रजी शब्द शुद्ध करून घेतले का आपण बाटलो कोणा ठेवू मला माहित नाही. तुम्ही कार्ड होल्डर नाही आहे मी, मग तुमचे सगळीकडे तुमच्याकडे कसे? कारण त्याला रशियामध्ये जो कार्ड होल्डर आहे त्याच्याचकडे फक्त या गोष्टी सापडायच्या, बाकी कोणाकडे सापडायच्याच नाहीत. म्हणजे तिथे सुद्धा काय झालं की सम आर ऑल आर इक्वल, सम आर मोर इक्वल. म्हणजे साम्यवाद झाला का? ही जी विषमता समाजामध्ये आहे ती मानसिक आहे, शारीरिकही आहे, बौद्धिकही आहे. तिची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून आमच्याकडे अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक प्रकार निघाले. एकमेकाशी भांडण्या करणं निघाले नाहीत, वादविवाद करतात, पण तो बौद्धिक पातळीवर असतो. कुणी कोणाला मारित नाही, कुणी कोणाची गळे कापत नाही, कुणी कोणाची मंदिरं विध्वस्त करीत नाही, कोणाची ग्रंथ जाळत नाही, बौद्धिक पातळीवर चालतो. ते सुद्धा आपलं नक्की काय आहे ते कळलं पाहिजे की नाही. ज्याची बुद्धी जे स्वीकारण्याला तयार असते किंवा ज्या योग्यतेची असते ते तत्वज्ञान त्याला सहज पटतं, म्हणून वादविवादाचा प्रसंग येतो. ती मानसिक आहे, शारीरिकही आहे, बौद्धिकही आहे. तिची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून आमच्याकडे अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक प्रकार निघाले. एकमेकाशी भांडण्या करणं निघाले नाहीत, वादविवाद करतात, पण तो बौद्धिक पातळीवर असतो. कुणी कोणाला मारित नाही, कुणी कोणाची गळे कापत नाही, कुणी कोणाची मंदिरं विध्वस्त करीत नाही, कोणाची ग्रंथ जाळत नाही, बौद्धिक पातळीवर चालतो. ते सुद्धा आपलं नक्की काय आहे ते कळलं पाहिजे की नाही. ज्याची बुद्धी जे स्वीकारण्याला तयार असते किंवा ज्या योग्यतेची असते ते तत्वज्ञान त्याला सहज पटतं, म्हणून वादविवादाचा प्रसंग येतो. मग पंथ ठरतात. म्हणजे शंकराचार्यापासून मध्वाचार्यापर्यंत सगळे त्यात आले. ते शंकराचार्य तिकडे अद्वैत सांगणार, इकडे मध्वाचार्य द्वैत सांगणार, दोन्ही एकाच मार्गाला नेणार पक्वान्नाच्या भेदाप्रमाणे. शंकराचार्य म्हणतात, हे बघा ती पक्वान्न मिष्टान्न खरं नाही, नुसता गहू चांगला, आरोग्याला तो जवळचा. पण आपल्याला पसंत नाही, आवडत नाही, खावत नाही नुसता गहू. मी एक ग्रस्त पाहिले तसे की ते मुठभर गहू भिजवून खात, 2 दिवस भिजवीत आणि खात, बाकी काही खात नसत. आणि चांगली होती, वयाच्या 75व्या वर्षी चांगली प्रकृती होती त्यांची, त्यांचे सगळे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात. आज 35शीत नसतात. आणि हा मनुष्य त्याच्या आधी 25 वर्ष नुसते गहू खाऊन राहिला होता. आता नुसतं गहू खाणं परवडत नाही, मग आता काय निराळे प्रकार केले पाहिजे. मग मध्वाचार्य तुम्ही निराळे प्रकाराने खा, गहू तुझ्या पोटात गेल्याशी कारण. त्यांनी विविधता सांगितली. मग एकमेकाशी वाद. आता मला खरंच सांगा, नुसता गहू चांगला कोण म्हणेल हो? निदान पोळी तरी पाहिजे म्हणेल की नाही. लाडू मिळाला तर फारच चांगलं, जिलबी मिळाली तर आणखीन चांगलं, केक बीक झाला तर आणखीन चांगलं. म्हणजे पुन्हा मॉडर्न झाला, लाडू खाल्ला म्हणजे मागासला, केक खाल्ला म्हणजे बरं. प्रश्न असा आहे, तुमचं महत्व गमाला की त्याच्या आकाराला? हे बाकीचे सगळे आचार्य आहेत यांनी मानवी बुद्धीचा विचार करून निराळे पंथ, निराळे निराळे संप्रदाय केले. आणि हे जेव्हा माणसाला पटलं तेव्हा तो वादविवाद करीत नाही. तुकाराम महाराजांनी स्वच्छ शब्दात सांगितलंय, अधिकार तैसा दावियाला मार्ग. ज्याचा जसा अधिकार आहे तसा मी त्याला मार्ग दाखवायला म्हणाले. चालत आहे मग कळव येते. चालायला लागत म्हणजे कळतं. नुसतं खुर्चीवर बसून कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट याची चर्चा केली तर समजायची नाही. प्रत्यक्ष अंतर्नात आणलं पाहिजे, प्रत्यक्ष अनुभवाला आणलं पाहिजे, म्हणजे कळायला लागतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांची सोय घेण्याकरता तुकाराम महाराजांचा अभंग आहे की 60वीला वाण पैस घातले दुकान, जे ज्या पाहिजे जे काळी आहे सन्निधची जवळी, निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे. की उत्तम मध्यम कनिष्ठाचं निवडलं आहे, ज्याला जे पाहिजे तिथे आहे. आणि तुकाराम काय करतो म्हणाले, बोला मला ऐसी वाणी बोलतो. ते
गिऱ्हाईक कोण बोलावं लागतं ना. आणि असा बोलणारा कोण तो पळवाट कधी करतात ना त्या कापड दुकानातून आलेलं गिऱ्हाईक असं आहे. मोटारीतून आलेलं गिऱ्हाईक आणि एका हातात लेकरून एका हातात पिशवी सांभाळत आलेलं गिऱ्हाईक याच्याशी बोलताना फरक पडतो. त्याला माल दाखवतानाही फरक पडतो. त्याशी बोलतानाही फरक असतो. आता ते सगळे सांगायची काही आवश्यकता नाही. आपण सगळे अनुभवी लोक आहात. पण हे सांगावं लागतं, बोलावं लागतं. हे धर्मातही होतं आणि मग या बुद्धिमंतांना कळत नाही. म्हणून मीमांसेतलं एक वाक्य आपल्याला सांगतो की चांगलं वाईट म्हणण्याच्या पाठीमागे सुद्धा एक हेतू असतो. त्याच्यात मी स्पष्टीकरण केलंय. नाही निंदा निंद्यमिती निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. निंद्य आहे म्हणून निंद्य म्हटलं जात नाही. जे चालू प्रकरण आहे त्याची स्तुती करण्याकरता त्याची निंदा केली जाते. वेगळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. पार्श्वभूमी आणि पुढचं चित्र जर एकाच रंगाचं असेल तर चांगलं समजत नाही. जितकी पार्श्वभूमी भिन्न तितका चित्राचा उठाव चांगला. तेव्हा जे तुम्हाला सांगायचं आहे तदितराची जेव्हा निंदा केली जाते तेव्हा जे सांगायचं ते चांगलं पटतं म्हणून तदितराची निंदा करायची असते. ते निंदी असतं म्हणून नव्हे. हे समोरचं पटवायचं आहे म्हणून. आणि त्याकरता वेदातच ब्राह्मणातलंच उदाहरण त्यांनी सांगितलंय की उदिते जुहोती अनुदिते जुहोती असे वेदवचन आहे की सूर्योदयापूर्वी हवन करावं, सूर्योदयानंतर हवन करावं. एक संप्रदाय म्हणतो प्रातः प्रातर अनृतंते वदंती पुरोदया जुहोती अग्निहोत्र. सकाळी उठल्याबरोबर खोटं बोलण्याचं पाप त्याला लागतं जो सूर्योदयापूर्वी हवन करतो. आता वेदांनी जे सांगितलंय सूर्योदयापूर्वी हवन करावं ते त्याला खोटं बोलायचं पाप लागेल कसं. पण याची स्तुती काय म्हणून नाही नंदा निंदिमिती. हे मी का सांगतो आपल्याला. आमच्यातले जे संप्रदाय आहेत ते जेव्हा एकमेकाशी निंदा करतात ते या जातीचे असतात. की आपल्या संप्रदायावरची निष्ठा वाढली पाहिजे म्हणून ती दुसऱ्या संप्रदायाची निंदा करतो. ही विविधता आहे. ते प्रामाणिक असला म्हणजे झालं. अडचण त्या प्रामाणिकपणाचीच आहे. आपण आपल्या मनाशी विचार केला पाहिजे की प्रामाणिक आहोत आपण. आणि मग माणसं विचारतात की कसं प्रामाणिक राहायचं काय जगात. या जगात प्रामाणिक आता म्हणजे आजचा शब्द आलाच आहे म्हणून सांगतो की या जगात प्रामाणिक कसं राहायचं. कारण आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये तुम्ही आंघोळ किती वाजता करता कितीदा करता याला महत्व नाही. आमच्या दादांचा एक श्लोक आहे निराळ्या संदर्भातला आहे. तिने असं म्हटलंय मासा स्नान करी धरी बक पहा ध्याना प्रती साजिरे वायू भक्षित वासुकी विभूतीने की लिप्त केला खरे देहा पोपट राम राम म्हणतो मेंढा ही परणाशनी बोले दासगणू कुणाग वसला सांगा हरी यातुनी. तीनदा आंघोळ करणं तर चांगलं असेल तर मासा पाण्यातच आहे. ध्यान धरणं चांगलं असेल तर बघा दुसरं काय करतो. पोपट राम राम म्हणतो ना पण तो पेरू दिसतो तोपर्यंत म्हणतो. मांजरानं नरडं पकडलं तर केव्हा ओरडतो. मी ज्यावेळेला रामराम म्हणायला पाहिजे त्यावेळेला रामराम म्हणतच नाही. पेरू पडून रामराम म्हणतो. मेंढा त्याची एकादशी कधी मोडतच नाही. आपली एकादशी संगीत असते. आणि काही उपास तसे छान असतात म्हणतात पात्याचं बूड गरम केलं की उपासाला चालतं. भाजून खाल्लं की उपासाला चालतं. डाळ वाटून भिजवली की उपासाला चालत नाही. भिजवून वाटली की उपासाला चालते. आता या बाह्यांगामध्ये आम्ही इतके गुंतून गेलो आहोत की धर्माचं खरं स्वरूपच विसरलं. धर्माचं स्वरूप आहे कामक्रोधावर नियंत्रण असणं. धर्माचं स्वरूप आहे आत्मन प्रतिकूल आणि परेशान. ते जे तुम्हाला प्रतिकूल वाटतं ते दुसऱ्याकरता करू नका. तुमच्या इंद्रियाने आवरा. हा म्हणतो आजच्या काळात आवरायचं कसं. याच मुंबईला काहीतरी माझी प्रवचनं चालली होती आणि विषय होता असाच धर्माचा काही विषय होता. त्यात पवित्र कोणाला म्हणावं तर अर्थत शुची कामत शुची सैव शुची. आता आज आपल्याला पवित्र हा शब्द कळणं कठीण झालं. जर पवित्र शब्द कळला असता तर न्हाणीघर आणि शौचकूप एकत्र आले नसते. मोठे मोठे बंगले असतात 4 इंची एक भिंत आणि एक दरवाजा परवडत नाही. बरं व्यवहार तरी 2 माणसाची अडचण होती की नाही. काय सोय पाहिली पण आता गतीच नाही. दुसरी काय करणार. आंघोळ केल्याचं स्नानाचं समाधान स्वच्छतेत वाटतं पण पवित्रतेत वाटत नाही. त्याची वाट काय. पण याला पावित्र्य कळतच नाही. तू बिघडलं काय. आता कसं सांगावं काय बिघडलं ते. एक गोष्ट मला सांगा. सर्जन असेप्टिक प्रिकॉशन्स घेतो. इमानदारीने सांगा आपल्याला कळतात का हो. कळत नाही.
त्याला नुसता तो ऑटोक्लेव्ह लागतो, नुसतं उकळून सुद्धा चालत नाही, त्या विशिष्ट दाबाखाली उकळावं लागतं. आता हे जर समजतच नसेल, काय नुसते हात धुतले म्हणजे झालं, सर्जिकल रूमच्या बाहेर. देवघरात जाऊ नको, देवघर नसतंच म्हणा, अडचण नाही. मी एकदा मोठ्या आर्किटेक्टला विचारलं, म्हणलं का हो तुमच्या आर्किटेक्चरमध्ये न्हाणीघर कसं असावं, शौचकूप कसा असावा, शय्यागृह कसं असावं, स्वयंपाकघर कसं असावं, दिवाणखाना कसा असावं, या सगळ्याचं वर्णन आहे. देवघर कसं असावं याचं कुठे वर्णन आहे का? ते म्हणजे आमच्या संबंध आर्किटेक्टमध्ये देवघर कसं असावं याचं काही वर्णन नाहीच. ती याला आवडतं असलं तर करून घ्यायचं. त्या गुरुजींच्या विचारधांमध्ये गंमत आली आहे. त्यांनी गुरुजींनी कोणातरी घर बांधलं म्हणे स्वयंसेवकाने. त्यांनी विचारलं देवघर बांधलंच का? नाही. मग देवघर बांधलं म्हणाले. त्यांनी देवघर बांधलं. पुन्हा गुरुजी गेले, गोळवलकर गुरुजी, पूजनीय गोळवलकर गुरुजी, कारण ते बरीच वर्ष झाली, ते माहिती नसेल कोणाला, पण अजून त्या वयाची माणसं आहेत. तेव्हा ते त्याच्या घरात गेले. आता चला म्हणले घर बघायला, मी देवघर बांधलं. तू कुठं बांधलं होतं? जिन्याखाली, जोड्याच्या शेजारी. म्हणजे मेहरबानी की निदान जोडे त्याच्यावर ठेवले नाहीस. देवघर जिन्याखाली, कारण त्याची आर्किटेक्टमध्ये व्यवस्थाच नाही ना. देवघराची स्वतंत्र योजना आधीपासून केली तर हाताळलं कुठे करणार? नाहीच योजना. मी सांगतो एवढ्यासाठी की मला बाह्यांगामध्ये मी रमतो, बाह्यांगाशिवाय मला चालत नाही, म्हणून तिथे विघ्नता येते. मग याचं कसं, याचं कसं, याचं कसं हा वादविवाद निर्माण होतो. तो वादविवाद मुळात खरा नाही. त्याची एकरूपता होऊ शकते. ती मारुतीच्या एका तत्वज्ञानामध्ये एकरूपता केली. मी काय म्हटलं की देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या तदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितामती. सगळे आचार्य एकत्र आले. जीवबुद्ध्या तु दासोहम मध्वाचार्य, जीवबुद्ध्या तदंशकः रामानुज वल्लभ निंबार्क, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम शंकराचार्य. आता हे तिन्ही मान्य करावं लागतं की नाही? तीन वेगवेगळ्या पातळीवर नेहमी मान्य करावंच लागतं. मुळात जरी एक असलं तरी पातळ्या भिन्न असतात. आणि हे करताना वागताना लक्षात ठेवावं लागतं, म्हणजे भांडण होत नाही. आणखीन एक उदाहरण सांगावं म्हणून सांगतो. तीन पातळ्यांच्या करता विषय निराळा सांगायचं मला माहिती, माझ्या लक्षात आहे. कार्बन हे मूलतत्व, त्याचे दोन फॉर्म्स, एक कोळसा आणि खरा, दोन्ही कार्बनच आहे, शुद्ध कार्बन आहे. आणि कोळशेवाला तुच्छ आणि जवाहिरा चांगला, हे त्याचे परिणाम. ते पहिलं कार्बन ही मूलतत्वाची पारमार्थिक सत्ता, कोळसा आणि हिरा व्यावहारिक सत्ता, आणि कार्बन म्हणजे कोळसेवाला तुच्छ आणि हिरेवाला श्रेष्ठ ही प्रातिभासिक सत्ता. करतो की नाही आपण असं? आता व्यावहारिक सत्तेमध्ये भिन्नता राहते की नाही? आपल्याला व्यवहारात राहायचं आहे, भिन्नता ठेवून राहणार की नाही? तुम्ही जर समतावादी असाल तर कोळसा आणि हिरा एका मूल्याने देणार आहात का? जर देणार नसाल तर समता कुठली आली? बरं, कोळशाचं जे काम आहे ते हिऱ्याकडनं होतं का? हिऱ्याचं जे काम आहे ते कोळशाकडनं होतं का? काच कापायला हिरा पाहिजे, शेगडी पेटवायला कोळसा पाहिजे. खाल्लेल्या पैशाचे पुष्कळ हिरे जमवले. 10 वर्ष इन्कम टॅक्स न भरल्यामुळं पुष्कळ हिरे झालेले. आणि माझ्याकडे तर ओंजळभर हिरे आहेत. मी शेगडी पेटवतो म्हणलं तर ओंजळभर हिऱ्यांसोबत शेगडी पेटायची नाही, त्याला कोळसाच लागेल. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये भेद मान्यच करावा लागेल. पारमार्थिक सत्तेमध्ये अभेद असतो. प्रातिभासिक सत्ता सांभाळ म्हणजे झालं. आता तिथेच सगळी भानगड आहे. धर्माचे विधिनिषेध जे आहेत ते प्रातिभासिक सत्ता सांभाळण्याकरता आहेत. ते सांगितले, तिथे सांगितलं की अर्थत शुची, कामत शुची, तो सेव शुची. नाही तर मुळात काही नाही. निस्त्री गुण्य पृथ्वीचरतांको हे को निषेध हा इथे आहे. हे कसं सांभाळायचं संवाद ते ग्रस्ताले माझ्याकडे तुम्ही सांगितलं म्हणजे इतकं अर्थशुची, कामशुची सांभाळावं कसं? काय झालं म्हणजे मी ज्या खात्यात काम करतो त्या खात्यात खालपासून वरपर्यंत सगळे पैसे खातात. ही बरीच 22-23 वर्षापूर्वीची गोष्टी. आता एकही खातं असं नाही की जे खात नाही. त्यावेळेला काही थोडी ठरलेली खाती होती की ज्यात खाणं चालत नसे. काय करणार म्हणाले? बरं, नाही खाल्ले तर अडचणी निर्माण होतात, रेकॉर्ड खराब करतात, बदल्या करतात, त्रास देतात. काय करा? म्हणजे ठीक आहे खा, म्हणजे तुमची अर्थदशी सांगतो पैसे खा, पण खाल्लेला पैसा घरी आणायचा नाही अशी प्रतिज्ञा करा की त्या खाल्लेल्या पैशातून तुमच्या घरातली एकही वस्तू यायची नाही. दूरदर्शनचं नाही, टेबल नाही, खुर्ची नाही, इतकंच नाही, कोणाच्या आजारीपणाची औषधं नाही, मुलाची फी नाही. खाल्लेल्या पैशांनी यातलं काही व्हायचं नाही. तुमच्या पगारातून जे होईल तेवढं होईल.
खाल्ले मग कसं काय करायचं म्हणजे पुष्कळ कामं आहेत, संस्था आहेत, त्यांना द्या. बाळशास्त्री हार्दांचं स्मारक निघालं, त्याला द्या. एखाद्या मंदिराला द्या. तुम्ही एखाद्या पक्षाचे घटक असला त्या पक्षाला द्या. अगदी काही नाही तर मुख्यमंत्र्याचा निधी, पंतप्रधानाचा निधी त्याला द्या. विद्यार्थ्यांना द्या, भिकाऱ्याला द्या. तुम्ही खायचं नाही एवढं निश्चित. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याशी बोलायला आले तेव्हा माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून माझ्या व्याख्यानाची स्तुती करून मग बोलले. जाताना माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही, तसेच गेले. त्यांची कल्पना अशी, मी सांगेन की खा, पण त्यात सत्यनारायण करा, मारुतीचा उपवास करा, गणपतीला जा, असं कधी एखादी यात्रा करा, म्हणजे मग सगळं झालं. म्हणजे थोडक्यात झालं. 1000 रुपये खायचे, 100 रुपये वाटायचे, 9 बाकीचे रुपये पसले. मी सांगितलं काही खाऊ नको. मी सांगतोय एवढ्यासाठी आपल्याला की धर्माचं नियंत्रण असेल तर हा विवेक कळेल. धर्माचं नियंत्रणच नसेल तर हा विवेक कळणारच नाही. बाहेरचा कायदा, परवा कुठेतरी आमची एक चर्चा झाली, ती म्हणजे कायदा सापडलाय ना तर मनुष्य काय गरज आहे. मनु पाप करणं पाप आहे सांगतो, आणि कायदा पाप सापडणं पाप आहे सांगतो. ते सापडणं सुद्धा नाही, सिद्ध होणं पाप आहे सांगतो, आणि ते सिद्ध न होणे फार सोपी गोष्ट आहे. धर्मामध्ये चोरी करण्याची इच्छा करणं सुद्धा पाप आहे. चोरी करणं तर पाप आहेच आहे. इथे चोरी सापडणं पाप आहे एवढंच नव्हे, आणि सापडलं तरी माझं नाही म्हणतात. कोटी कोटीने रुपये पलंगाखाली सापडतात, माझे नाही म्हणून मोकळा होतो, आणि त्याचं काही होत नाही. तो निवडून होतो, मंत्री सुद्धा येतो. पण आता काय करावं. त्या न्यायालयावर तरी विश्वास किती ठेवा. धर्मावर विश्वास ठेवता येतो, न्यायालयावर कसा विश्वास ठेवायचा. आता परवा एका मंत्र्याला सोडलाय, काय सांगून, रत्न आहे गाळीव, आणि त्याला सांगितलं काय, पुरावे नष्ट करणार नाही असं मान्य कर, तुला जामीन देतो. आता याला सोडलाय आणि पुरावे नष्ट करणार नाही ह्या त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून न्यायालयाने त्याला सोडलं. वा, काय न्यायालय. मागे एक न्यायालयाचा निकाल ऐकला होता. एका पीठानं, सर्वोच्च न्यायालयाच्या एका पीठानं एकाला अपराधी ठरवून 50 लाख रुपये दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या पीठाने त्याला निर्दोष ठरवून 50 लाख रुपये परत द्यायला ठरवले. आता न्यायालय विश्वासू. धर्मामध्ये तुम्हाला मान्य असो नसो, ते वाईट म्हणून सांगितले ते वाईटच आहे. आत्ता मला बाधत नाही ही गोष्ट निराळी, मला आत्ता बांधणं न बांधणं स्वतंत्र आहे, कारण माझी पुन्हा प्रतिकार शक्ती असते. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, वस्तू वाईट आहे की नाही हे महत्वाचं आहे, आणि तिचा स्वीकार करावा की नाही महत्वाचं आहे. एक प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा म्हणे चर्चिल आणि मॅकआर्थर काही गप्पा मारित होते एकमेकाशी, आणि शोळेबाचे गप्पा मारता मारता ताण, त्यांच्याकडे खूप ताळ भयंकर ताण, काही थोडे थट्टा विरोध करत होते. तो मॅकआर्थर म्हणाला, मी दारू पित नाही, सिगरेट ओढत नाही, तेव्हा माझं आरोग्य 100% चांगलं. चर्चिल धट्टीगण, तो म्हणला, मी दारू पितो, सिगरेट ओढतो, माझं आरोग्य 200% चांगलं. आणि खरंच चर्चिलच्या बायको, रुझवेल्टच्या बायकोनी लिहिले की हा इतकं खातो, इतकं पितो, इतका कार्यक्षम कसा राहतो कोण. आता मला प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की इंग्लंडचा पंतप्रधान आहे, अत्यंत बिकट परिस्थितीतून त्याने इंग्लंडला वाचवलं आहे, मोठा समर्थ आहे, कार्यक्षम आहे, त्याला दारू आणि सिगरेट बाधत नाही, म्हणून इंग्लंडच्या आरोग्यशास्त्रामध्ये दारू आणि सिगरेट 200% आरोग्य चांगल्या देणाऱ्या गोष्टी आहेत असं लिहायचं का. त्याला बाधलं नाही हे खरं आहे. मी एक आज सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतो की प्रश्न विचारतात लोक, हे असं केलं तर काय होतं, असं केलं तर काय होतं, असं केलं तर काय होतं, हे केलं तर काय होतं याचा अनुभव आला नसताना तू का स्वीकारतो. सिगरेट पिणारे लोक आहेत ना, आमचं काय झालं म्हणतात, कॅन्सर झाला घशाचा जिभेचा म्हणजे मग आता ते नवीन निघाला सिगरेटचा पाऊ, गुटखा गुटखा, लहान 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 शेवटी पोरं सुद्धा खायला लागले. आणि सरकारने त्याच्या बंदी आणायचे ठरवले. ती बंदी आम्ही खाली बारीक छापलेली असते, संविधानिक चेतावणी, गुटखा खाणे आरोग्यात प्रशस्त नाही, हितकारक नाही वगैरे, ते वाचता येत नाही. इतकं बारीक लिहिलेलं असतं. ते कायद्यातून मोकळा झाला. धर्मामध्ये कायद्यातून मोकळा होता येत नाही. यामुळे होतं काय, एक एक गोष्ट एकेका पातळीवर साधावी लागते, एकदम साधी जात नाही. आपल्याला घाई असते, घाईने होत नाही, हळूहळू गोष्टी व्हाव्या लागतात. धर्माचं आचरण हे हळूहळू परिणाम करतं. आत्ता लगेच कार्यवाही येईल असं नाही, कारण विचारणारे लोक असं विचारतात. ते एक नेहमीचा प्रश्न आहे, आम्ही इतके सज्जन, आम्ही इतके पापभिरू,
आम्ही इतका देवदेव करतो, इतका दानधर्म करतो, आम्हाला यश नाही, आणि आमचा तो शेजारी तो असा आहे, तो तसा आहे, त्याला मात्र यशच यश, मग धर्माने कशाला वागायचं? हा प्रश्न नवीन समजायचं कारण नाही. द्रौपदीला सुद्धा हाच प्रश्न पडला. तिने युधिष्ठिराला त्याच प्रश्नात विचारले. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती असंच विचारते की तो दुर्योधन इतका चांडा, तो चैनीत, आणि तुम्ही धर्म म्हणणारे वनवासात, काय धर्माचं फळ? युधिष्ठिराने दिलेलं उत्तर लक्षात ठेवण्याचं की मात्र समजलं तर युधिष्ठिर म्हणतात, द्रौपदी मी वापरीत नाही, इतकं भांडवल गुंतवलं, इतकं नफा झालाच पाहिजे. धर्म हे माझा जीवन कर्तव्य आहे म्हणून वापरतो, फायदा होईल नाही तर होणार नाही. सुधर्म. मला सांगा, पांगुळगाडा तत्वतः बरोबर नाही, पण पांगुळगाडा त्याच्यावर चालायचं कसं? तत्वतः विचार केला म्हणजे पुष्कळच गोष्टी आहेत. तत्वतः व्यागुजान राहतात, आपण आपले स्थूल रूप स्वीकारावं लागतं. म्हणून आजचं जीवन सुद्धा जे भ्रष्ट झालं आहे, धर्माचं नियंत्रण संपलं म्हणून. एक काळ अशी भाषा वापरली जात असे, काही मोठी माणसं सांगतील की कुठं फेडू, कुठे फेडशील, अशी भाषा माणसांच्या तोंडी होती. आता ती भाषाच राहिली नाही. कुठे फेडू आणि कुठे फेडशील ही भाषा कशामुळे आली? धर्माच्या भयामुळे आली. त्यामुळे चोरी करणं हे पाप झालं. चोरी करता कामा नये. आज चोरी सापडली नाही म्हणजे झालं. चोरी करणं पाप आहे, हे वाईट आहे, हे माणसाला मनातून पटलं पाहिजे. मी मुक्तनाच्या यात्रेला गेलो होतो, वाटे माझी पिशवी विसरलो. 8व्या दिवशी परत आलो, तिथल्या माणसाने माझी पिशवी दिली. 300-400 रुपये त्याला मिळाले असतील. 68 सालची गोष्ट आहे. नेपाळमध्ये अतिशय दारिद्र्य आहे, होतं त्यावेळेला, अजूनही असेल कदाचित. त्यानं माझी पिशवी मला परत दिली. मी त्याला काही द्यायला गेलो, तो म्हणतो मैंने क्या किया, तुमची पिशवी तुम्हाला परत केली. आज काय होईल? देवाला नमस्कार करताना सुद्धा अर्ध्या चपला बाहेर काढून नमस्कार करतात लोक. संबंध काढल्या तर पळवून देईल कोणाचं वाईट वाटतं. आणि समजा काढल्या संबंध तर अन्यथा शरण नासू तुम्ही शरण मम करावं, लक्ष चपल्यावर नमस्कार देवाकडे. अशा समाजामध्ये धर्मसंकल्पनेची थट्टा करून आणखीन धर्मापासून माणसाला दूर नेणं म्हणजे जास्त भ्रष्ट बनवणं आहे की नाही? खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे, पण काय खावं, किती खावं, कसं खावं, केव्हा खावं हे कळलं पाहिजे की नाही? याला धर्माचरण म्हणतात. उपभोगाची इच्छा होणं स्वाभाविक आहे, पण उपभोग केव्हा घ्यावा, कोणी घ्यावा, किती घ्यावा, कसा घ्यावा याचा निर्णय झाला पाहिजे की नाही? हा धर्म निर्णय करतो. आणि ह्या निर्णयातून हळूहळू चित्तशुद्धी होते, आणि झालेली चित्तशुद्धी हळूहळू परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचवते. म्हणून धर्मो ही तेषामधिको विशेषः. आणि हे जिवंत राहिलं आहे. उपसंहार म्हणून थोडक्यात आपल्याला सांगतो, धर्म ही माणसाची स्वाभाविक प्रेरणा आहे. तुम्ही पुष्कळ वनवासी जमाती आहेत, दक्षिण आफ्रिकेत आहेत, दक्षिण अमेरिकेत आहेत, आफ्रिकेत आहेत, अगदी ज्या संस्कृतीपासून, ज्याला तुम्ही सभ्यता म्हणता, या सभ्यतेपासून कोसो दूर आहेत, पण त्यांच्यात काही ना काहीतरी धर्माची कल्पना आहे. किती खालच्या पातळीची असेल पण आहे. मनुष्येतर जे प्राणी आहेत त्यात असं कुठे आहे का मला तेवढं दाखव. प्रेमळ असतात, कुत्री प्रेमळ असतात, गाई प्रेमळ असतात, घोडी प्रेमळ असतात, म्हशी सुद्धा प्रेमळ असतात असं म्हणतात. पण श्रद्धावंत असतात का? बैल कधी असं म्हणालाय का की नंदीचं चित्र लावा तर मी गोठ्यात राहतो? नाही. आणि माणसाला तसं केल्याशिवाय चैन पडत नाही. आता धर्माचा जांग आहे की नाही? माझे एक समाजवादी मित्र, साम्यवादी मित्र होते, मोठे पुढारी होते. त्यांच्याकडे एकदा मी सहज गेलो, तिथे मार्क्सचं चित्र लावलं होतं आणि त्याला हार घातला होता. मार्क्सच्या चित्राला मी गेलो, म्हणजे काय म्हणजे आज मार्क्सची जयंती आहे. म्हणजे असेल, हार कशाला घातला? आधी तुम्ही मार्क्सचं चित्र का लावलं? आणि चित्र लावलं तर त्याला जयंतीच्या निमित्त हार घालायचं काय कारण आहे? आणि जर मार्क्सच्या चित्राला हार घालणं साम्यवादात बसतं तर ज्ञानेश्वराच्या चित्रांची पूजा करणं याला तुमचा विरोध का असावा? असं आहे, तुम्ही माणूस आहात शेवटी. तुम्ही किती नाकारा, धर्म कुठेतरी तुमच्या कोपऱ्यात राहतो. ज्ञानेश्वर मानायचा का मार्क्स मानायचा एवढाच वादाचा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण मतदान करू, पण कोणाला तरी मानल्याशिवाय चालत नाही, कोणाला तरी आदरणीय मानल्याशिवाय चालत नाही, कोणाला तरी आदर्श मानल्याशिवाय चालत नाही. ही जी कल्पना आहे ही माणसाची स्वाभाविक कल्पना आहे. ही मग जास्तीत जास्त विकसित कशी करावी ते धर्माने सांगितलं. मग त्याचे अनेक पंथ निघाले, अनेक संप्रदाय निघाले, अनेक गोष्टी निघाल्या. हे वैभव आहे आपल्या समाजाचं, त्यात बैठ मानायचं काही कारण नाही. पण आजच्या समाजामध्ये कधी नव्हती इतकी धर्माची जास्त आवश्यकता आहे.
एकेकाळी माणसं आपल्या गुणांनी चांगली वागत असत. आज चांगलं वागणं हे कठीण झालेलं आहे. म्हणून दुसऱ्याला आणि स्वतःला धार्मिक बनवणं हा एकुलता एक मार्ग आहे. आज अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्याचं एकुलता एक उत्तर आहे, ज्या दिवशी मनुष्य खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ होईल त्या दिवशी सगळ्या समस्या सुटतील. आमच्या दादांचं एक पद आहे की काय आठवेना सद्धर्माचे आचरण ह्याची कारण अभ्युदया. त्यांनी म्हटलंय की सद्धर्माचे आचरण हेच अभ्युदयाला कारण आहे. करा त्या हरीला येईल दया. आता कशाचे दिवस सुखाचे वैभव आपणावरी रुसुनिया गेले देशांतरी. आता मग धर्माचरण करावं म्हणजे काय करावं? गंध उभं का आडवावं लावावं ते सत्य अर्थ करतात त्याचा. जे करणे असेल ते खरे करा तत्वतः. तुम्ही ज्या विचाराचे असाल, ज्या मताचे असाल, ज्या पंथाचे असाल, ज्या पक्षाचे असाल ते खरं असू द्या. ते खुर्ची करता असू देऊ नका. ते माना करता नको, ते सन्माना करता नको, ते पैशा करता नको. तुमच्या तत्वज्ञानाची निष्ठा म्हणून ते असू दे. ती ज्या दिवशी कार्यात येईल तेव्हा दिवशी धार्मिक बनाल. आणि ज्या दिवशी धार्मिक बनाल तेव्हा समाजामध्ये, आजच्या समाजामध्ये सुद्धा ऐश्वर्य आणि सुखशांती नांदेल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.